हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरीने लक्ष्मण रेषा मारली असेल तशी वेदाही तिच्या खोलीमध्ये एक लक्ष्मण रेषा मारते. तेव्हा अथर्व येतो आणि विचारतो की वेदा, तू अशी लाईन का मारली आहेस? तेव्हा वेदा बोलते की लाईन नाही, लक्ष्मण रेषा आहे बाबा. तू ह्या लक्ष्मण रेषाच्या पलीकडे नाही जाऊ शकत. तेव्हा अथर्व बोलतो व्हॉट? तेव्हा वेदा बोलते बाबा, आजीने पण आईसाठी अशीच लक्ष्मण रेषा मारली. तेव्हा अथर्व बोलतो लक्ष्मण रेषा, अगं कुठून ऐकलास हा शब्द? तेव्हा वेदा बोलते प्रभू रामांनी पण अशीच रेषा आखली होती ना. तेव्हा अथर्व बोलतो प्रभू रामांनी नाही, प्रभू लक्ष्मण यांनी. तेव्हा वेदा बोलते बाबा, ती मला गोष्ट सांग ना. तेव्हा अथर्व बोलतो नाही, आधी मला तिकडे येऊ दे. तेव्हा वेदा बोलते नाही ना, प्लीज ना, सांग ना. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, मी नाही सांगणार. तेव्हा वेदा बोलते की ठीक आहे, ये. तेव्हा अथर्व येतो आणि वेदाला गोष्ट सांगू लागतो. तेव्हा अथर्व वेदाला सांगतो की काय आहे ना, प्रभू राम यांना बाहेर गेले होते आणि लक्ष्मण आहेत ना, त्यांना त्यांच्या मदतीसाठी बाहेर जायचं होतं. पण त्यावेळी माता सीता एकट्या होत्या कुटीमध्ये. सो त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी लक्ष्मणाने एक रेषा आखली. तेव्हा वेदा बोलते बाबा, रेषा तर एकाच बाजूने होती, तो रावण पाठून सुद्धा आला असता. तेव्हा अथर्व बोलतो अगं बाळा, पण कुठे यायला रावण दारातूनच येईल ना, पाठीमागून कसा येणार आहे? तेव्हा वेदा बोलते बाबा, मी एक गोष्ट ऐकली, त्या फॅमिलीत एक राक्षस राहत असतो. तेवढं तिथे मंजिरीची एंट्री होते. तेव्हा मंजिरी तिथे येते आणि बोलते वेदा, चल अभ्यास कर. आणि अथर्व त्या मंडळींसाठी दादासाहेबांनी गाडी पाठवायला लावली. तेव्हा अथर्व जातो. तेव्हा वेदाही बोलते की ठीक आहे आई, मी ही रेस पुसते. तेव्हा वेदा ती रेष पुसते. तेव्हा मंजिरी बोलते की वेदा, ही रेष तर पुसलीस, पण तुझ्या आईसाठी आखलेली रेष ती कधीच ओलांडू शकणार नाही. इकडे मंजिरी आपल्या खोलीत येते आणि खोलीतून तो बॉक्स काढते. बॉक्समधून कवडी काढते आणि ती मनाशी बोलत असते की एकदा का अंबिका या कवडीत कैद झाली, आज तुला काही करून अंबिकाला या कवडीत कैद करायचं आहे. मग राहिली वेदा, मग मला चिरतारुण्य मिळणार. त्यामुळे मंजिरी ही खूप खुश असते. ती कवडी हातात घेऊन बघत असते, हसत असते. तेवढ्यात माया तिथे येते आणि मॅडम करत. तेव्हा माया आल्यावर पुन्हा थांबते, पुन्हा सॉरी बोलते, पुन्हा पाठी जाते आणि दरवाजा नॉक करते. तेव्हा मंजिरी बोलते ये. तेव्हा माया बोलते की मॅडम, मला एक विचारायचं होतं, या घरातल्या सुनेने ती आखलेली रेष ओलांडून बाहेर पडायचं नसतं ना. तेव्हा मंजिरी बोलते की हो, आणि हे मलाच काय सांगतेस? तेव्हा माया बोलते की तसं नाही मॅडम, हे रिच्युअल कधी आधी ऐकलं नव्हतं ना. तेव्हा मंजिरी बोलते तू या घरातली सूड आहेस का माया? तेव्हा माया बोलते नाही, मी सून नाहीच आहे, पण अंबिका होती तेव्हासुद्धा हे सगळं काही घडलं नाही. तेव्हा मंजिरी बोलते तू माझी सासू आहेस काय, हे सगळं तुला सांगून करायला? तेव्हा मंजिरी बोलते अशी प्रथा आहे. तेव्हा माया बोलते अशी खरंच प्रथा आहे की मीराला या घराबाहेर पडू द्यायचं नाही म्हणून आपण हे सगळं करतोय? तेव्हा मंजिरी मायाला बोलत असते की जास्त डोकं चालवू नको. तेव्हा माया बोलते की डोकं इथे चालणारच ना. तेव्हा मंजिरी चिडते आणि बोलते की माया, तुला एकदा सांगितलं ना, जा खोलीत जा आपल्या. सतत सगळ्यांना सगळं जाणून घ्यायचं असतं. ती मीरा, अंबिका आणि आता तू, नर्मदा आणि मीरावर लक्ष ठेवावं लागणार आहे आता. तेव्हा मंजिरीकडे बोलता शब्द येतो की अंबिकाकडचं टेन्शन आलं आहे मला. तेव्हा माया बोलते की तुम्ही असं का म्हणालात की अंबिकाचं टेन्शन आलं आहे मला? तेव्हा मंजिरी बोलते अंबिकाने मीरा म्हणायचं होतं मला, मीरा. तेव्हा मंजिरी बोलते की मी मगाशी म्हणाले स्वतःचं डोकं चालवू नकोस म्हणून, जा आता. इकडे मीरा पुन्हा तो कपाटातून रुद्राक्ष घेते आणि बोलते की या रुद्राक्षाचं कोडच कळत नाही आहे मला. हा रुद्राक्ष मला माझ्या ताईला शोधायला मदत करणार आहे, पण हा रुद्राक्ष घेतल्यावर अंबिकाताईचा आवाज आल्यावर हा का चमकतोय? मला काहीच कळत नाही आहे. मलाच काही कळत नाही आहे का की माझी दिशाभूल होती? मी माझ्या ताईला शोधत असताना अंबिकाताईचा आवाज का येतोय? मला काहीच कळत नाही आहे. असं तर नाही ना अंबिकाताईचा काही राधाताईशी संबंध, किंवा अंबिकाताई माझ्या राधाताईला ओळखते? तेव्हा मीरा पुन्हा रुद्राक्ष बघते आणि बोलते की पण आता अंबिकाताई तर मुक्त झाली आहे. ती रुद्राक्षकडे बघत असते. तेवढ्यात मागून मंजिरी येते आणि मीरा म्हणून आवाज देते. मीरा पटकन रुद्राक्ष हातात ठेवते आणि मंजिरीकडे बघते. तेव्हा मंजिरी मीराजवळ येते आणि बोलते काय गं मीरा, कसलं टेन्शन आहे का? तेव्हा मीरा बोलते की नाही आई साहेब, अंबिकाताई सणावाराचे दिवस आहेत ना, अंबिकाताईंची आठवण आली. सून म्हणून त्या सगळ्या प्रथा पार पाडत असतील ना. तेव्हा मंजिरी बोलते की आता
अंबिकाचा विचार सोडून आता तू स्वतःचा विचार करायला हवास. तेव्हा मंजिरी मीराला हातात आणलेला बॉक्स दाखवते. तेव्हा मीरा बोलते की माझ्यासाठी का? तेव्हा मंजिरी बोलते की तू या घरासाठी जे काही करतेस. तेव्हा मंजिरी बोलते की ते बघून ना मला माझी आठवण झाली. मी या घरात सून म्हणून आल्यापासून आत्तापर्यंत जे काही करते, या घरासाठी जे काही योग्य आहे तेच मी करत आली. आज घराचा उंबरठा ओलांडायचा नाही हे तुला पटलं असेल नसेल. एक सून म्हणून तू तुझं कर्तव्य नेहमीच पाडत आलीस. मीरा म्हणून मी तुला तुझा अधिकार द्यायला आली आहे. घे, उघडून बघ. मीराच्या ज्या हातात कवडी असते तोच हात मंजिरी पकडते आणि मीराला हातात ते आणलेल्या बँगल्स ठेवते परंपरेवाल्या. तेव्हा मीरा पटकन दुसरा हात लावते बॉक्ससाठी. तेव्हा मंजिरी बोलते की उघड. तेव्हा मीरा उघडते. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब याची खरंच काही गरज नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, या प्रत्येक घराने तुला स्वीकारले आणि सून म्हणून मी रामपुरे घराण्यातल्या परंपरेचा या बांगड्या तुला देते. आधी या बांगड्या मी घातल्यात, नंतर अंबिकाला दिल्या. आता याच्यावर तुझा अधिकार आहे. तसंच नवरात्रमध्ये हा अधिकार तुला मिळायला हवाच ना. तेव्हा मीराला टेन्शन येतं. तिच्या हातात रुद्राक्ष असतो, ती बांगड्या कशा घालणार म्हणून. तेवढ्यात मंजिरीचं लक्ष मीराने काढून ठेवलेल्या साडीकडे जातं. तेव्हा ती बोलते अरे वा, किती सुरेख साडी आहे, या बांगड्या खूप उठून दिसतील तिच्यावर. मंजिरी साडी बघत असते. तेव्हा मीरा पटकन आपल्या साडीच्या पदराला तो रुद्राक्ष बांधते. तेव्हा मंजिरी मीराकडे जाते आणि बोलते अगं अजून घातल्या नाहीस बांगड्या. तेव्हा मीरा बोलते हो घालते. तेव्हा मीरा दोघी हातात बांगड्या घालते. तेव्हा मंजिरी बोलते बघ, या बांगड्या किती शोभून दिसत आहेत तुझ्या हातावर, अगदी नक्षत्रासारखी दिसशील बघ. अथर्व बघतच राहील. तेव्हा मंजिरी क्वेश्चन करते मगाशी हातात मुठीत काय होतं गं तुझ्या. तेव्हा मीरा शांत होते. मनात बोलते की काय करू, आईसाहेबांना रुद्राक्षाबद्दल सांगितलं तर सगळंच सांगावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते अगं काय झालं, टेन्शन का घेतेस. तेवढ्यात मीरा मंजिरीला रुद्राक्षाबद्दल सांगणार. तेवढ्यात तिथे नर्मदा येते आणि बांगड्या बघून खूप खुश होते आणि बोलते की वा वा, मज्जा आहे बाबा मीरा तुझी. कधी दादासाहेब तुला गिफ्ट देतात, कधी मंजिरी वहिनी तुला गिफ्ट देते. माझं तर नशीबच फुटकं आहे, मला कुणी कधी आत्तापर्यंत गिफ्ट नाही दिलं बाबा. तसे काही मी या घरात आश्रित म्हणूनच राहते. तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा, हे घर तुझंच आहे, या घरची मुलगी तू आणि हक्क आहे तुझा. आता तू या घरात कधी काही मागितलं तरी ते तुला मिळणारच आहे. आता तू या घरात राहतेस म्हणून तुला सारखंच आहे सासरसारखं. पण मीरा या घरात नवीन आहे. आता नवीन सून घरात आली म्हणून तिचे लाड तर होणारच. तसं आहे, मीरा माझी सून नाही आहे, लेक आहे, त्यामुळे तिचे लाड तर मी करणारच. तेव्हा मंजिरी तिला सांगते की लवकर आवरून तयार हो आणि मंजिरी तिथून निघून जाते. तेव्हा नर्मदा बोलते मज्जा आहे बाबा तुझी, पण या मज्जाच्या भरात हे लक्षात ठेव की उंबरठ्या बाहेर तुला पाऊल टाकायचं नाही तर बांगड्या दावखात फिरशील इकडे तिकडे. तेव्हा मीरा बोलते की मला माझ्या जबाबदाऱ्या माहिती आहेत आत्या. तेव्हा नर्मदा बोलते हो मला पण माहिती आहे, सासूकडून लाड पुरवून झाले असतील ना तर खाली एक काम आहे. तेव्हा नर्मदा तिथून निघून जाते. मीरा पुन्हा त्या साडीच्या पदराला बांधलेला रुद्राक्ष हातात काढते आणि त्याकडे बघत राहते आणि तिथेच एपिसोड संपतो.